सिस्टीम ऑफ हार्ट. व्हॉट इज कंडक्टिंग सिस्टीम? आता फॉर एक्झाम्पल ही लाईट लागायला, लाईट लागायला म्हणजे इथून ही इलेक्ट्रिसिटी चालल्या, बरोबर आहे. ही इलेक्ट्रिसिटी चालल्या म्हणजे जरा कंडक्शन ऑफ आपण इलेक्ट्रिसिटी म्हणणार, बरोबर आहे. तसं आपण उद्या काय वाटले धडधडा लागते. मग हे धडधडते कसं? उगाच धडधडते काय नाही, हे कशामुळे धडधडते कळलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं पहिल्यांदा हे एसए नोड आहे. कोण आहे? एसए नोड नावाचा पार्ट आहे. हा गोल जो आहे ना, गोल म्हणायचं काय? एसए नोड. काय म्हणायचं? सायनोॲक्टिव्ह नोड किंवा एसए नोड म्हणायचं. हे सुरुवातीला पण असं चालू होते, धब 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 करायला. काय म्हणतो मी समजतो का? हे एकदम चालू झालं असं, ह्याची व्हायब्रेशन सेल चालत बघा. बाण काय दाखवलं? व्हायब्रेशन सेल. काय आहे हे? व्हायब्रेशन कुठे जातं? म्हणजे असं जात 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 बघायचं, असं जात 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 ह्या ए नोड जातं, सरळ जातं किंवा असं फिरून कुठपर्यंत पोहोचले? ए नोड. परत ते हे नसते का आपण खेळ खेळतो की ते पळायचं नसतं, उठतो हातात काहीतरी घ्यायचं, पळत 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 जाऊन त्याला द्यायचं, त्याला देऊन त्याला माहिती आहे ना काय म्हणतात? रनिंग असते ती काहीतरी, रिले म्हणतात त्याला. म्हणजे काय? इथून 1 किलोमीटरची रनिंग आहे समजा, 1 किलोमीटरची रनिंग एकटाच पळणार नाही. मग काय करायचं? 100 मीटरवर माणसं ठेवायची. म्हणजे हा यांचा ग्रुप त्यांचा ग्रुप, तसं मी पळत पळत जाऊन त्याला तो येऊन असं करत करत ते कंडक्शन होणार. तसं सगळ्यात पहिला चालू होतोय कोण? एसी नोड. ह्याला म्हणायचं पेसमेकर ऑफ हार्ट. पेसमेकर म्हणजे चालू करणारा नोड. कोण चालू केलंय? एसी नोडने चालू केलं. एसी नोड म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर चालू झाला नाही पुढे उपयोगच होत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा जन्मला तेव्हा आपण स्टार्ट होता एसी नोड. हा एसी नोड चालू झाला, त्याच्यातील व्हायब्रेशन नोड पोहोचल्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज एव्ही नोड पर्यंत. त्यामुळे लक्षात असतं एसए नोड, त्यानंतर एव्ही नोड. कळलं? पहिल्यांदा कुठला होता? नंतर कुठला? आता हे एव्ही नोड परत हे करायला लागलं, व्हायब्रेशन द्यायला लागलं. हे व्हायब्रेशन ना हे बंडल ऑफ हिस म्हणून नाव आहे. जास्त आपल्याकडे इथं पण नेले बंडल ऑफ हिस नावाचा पार्ट आहे. इथनं सगळे कंडक्शन सगळं चालू झालं, इथपर्यंत गेले. म्हणजे पहिला चालू होतं कुठं? एसए नोडला. पुढे कुठे गेलं? एव्ही नोडला. एव्ही नोड पासून बंडल ऑफ हिस, आणि त्यानंतर म्हणजे इथपर्यंत आलं तर काय झालं? ह्याच्यामुळे काय झालं? दोन्ही आयट्रेनचं कॉन्ट्रॅक्शन चालू झालं. एसए नोड, एव्ही नोड आणि बंडल ऑफ हिस. आणि बंडल ऑफ हिस मुळे व्हेंट्रिकलचं पण चालू झालं. बंडल ऑफ हिस इथं आला तर वर आला आपल्याला, ह्याचा अर्थ इथं पण चालू झालं. आणि बंडल ऑफ हिस नंतर ते पर्किंचे फायबरनं सगळं घेऊन गेलं, इथं पण व्हायब्रेशन म्हणजे थोडं असंच केलं पूर्ण ते. आणि अशा तऱ्हेने कॉन्ट्रॅक्शन पूर्ण होऊन जाते. समजलं? तर म्हणा एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस, पर्किंचे फायबर. म्हणजे थांबून पासून समजलं? एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस, पर्किंचे फायबर. थोडंसं मी जरासं ऍड करतो. ऍड काय करणार आहे? एसए नोड सांगितलं तुम्हाला मी, पेसमेकर आहे. पेसमेकर थोडक्यात स्टार्ट करणार. काय आहे? हृदयाला चालू करणार. तुम्ही ज्यावेळी बाळ बाहेर आलेला पहिल्यांदा हे एसए नोड चालू करायला असते. हे उपयोग झाला तर काय उपयोग होत नाही. इथून कुठे गेलं? एव्ही नोडला. एव्ही नोड पासून बंडल ऑफ हिसला. बंडल ऑफ हिस कुठून होता? इथं पर्यंत समजला आपण, बरोबर आहे. हे इथं पर्यंत नाही आहे, हे काय केलं पाहिजे थोडक्यात बघा. इथून इथं पर्यंत दाखवलं तुम्हाला. जिथं तुम्ही ब्रँचेस दाखवले नाहीत हे इथं पर्यंत थोडक्यात. त्याला म्हणायचं राईट बंडल ब्रँच, याला म्हणायचं लेफ्ट बंडल ब्रँच. म्हणजे बंडल ऑफ हिस काय केलं तुम्ही? 2 ब्रँचेस केलेले. तिथं मी जरा असं रेषा रेषा काय केलं नाही. हे काय आहे? राईट बंडल ब्रँच आणि लेफ्ट बंडल ब्रँच. आणि त्यानंतर जिथं फाटे फुटले सगळे बारके 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 त्याला म्हणतात पर्किंचे फायबर. समजलं? मग आता कसं होणार आहे? एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस आणि पर्किंचे फायबर मध्ये घुसवायचं कोणाला? त्या ब्रँचेसला. मेन हे चौघजणच आहेत. एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस, पर्किंचे फायबर. पण या बंडल ऑफ हिस पासून परत जरासं सब डिव्हिजन होतं त्याचं. कशामध्ये? राईट बंडल ब्रँच काल साऊंड बघितलं लक्षात तुम्हाला. लेफ्ट सब लेव्हल, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि राईट काय होतं? ब्रॅकिओसेफेलिक आर्टरी होती. आणि ब्रॅकिओसेफेलिकचं परत रूपांतर राईट कॉमन कॅरोटिड, राईट सब क्यून असं झालं होतं. म्हणजे मेन कोण झालं ती? तसं
ही मेन आहे, ही जरा सब मेन. ओके, व्हिडिओ थांबवतो. ह्याला पण चालू करा. आता आपण करणार काय, कार्डियक सायकल. कार्डियक सायकल म्हणजे फिरून परत येते ना, त्याला आपण म्हणतो. आता कार्डियक सायकल म्हणजे काय असते तुम्हाला काय सांगितलं. काल आपण बघितलेलं आहे की राईट ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲट्रियम मध्ये रक्त कुठे येते, व्हेंट्रिकल मध्ये येते. इथनं रक्त कुठे जाते, लंग्स कडं. लंग्स कडनं लेफ्ट ॲट्रियम मध्ये, लेफ्ट ॲट्रियम मधनं सांगितलं, नंतर लेफ्ट व्हेंट्रिकल मधनं पूर्ण बॉडीला. हे सेकंड लागतं. हे सूत्र मात्र कुठं सुटलेलंच नाही, तुम्ही काही घेतलं. मग आता काय कसं म्हणजे काय सिस्टीम कशी म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा काय होतं म्हणजे काय, दोन्ही आता हे माझा हात आहे की हा ॲट्रियम आहे समजा. काय आहे, हा जो हात आहे हा व्हेंट्रिकल आहे. म्हणजे कुठला ॲट्रियम, दोन्ही ॲट्रियम आहेत. काय आहे, दोन्ही ॲट्रियम. हे काय आहे, दोन्ही व्हेंट्रिकल आहे. मग विषय काय असतो म्हणजे काय तुम्हाला सांगितलं आता लक्षात ठेवा. वेगळ्या प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होते. काय होते, मग ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झालं, राईट ॲट्रियम मधलं तुला सॉरी लेफ्ट मधलं, सॉरी राईट मधलं, राईट व्हेंट्रिकल मध्ये, लेफ्ट मधलं हे कशा मार्फत, ट्रायकस्पिड वॉल, हे कशा मार्फत, बायकस्पिड वॉल. काय प्रॉब्लेम नाही. हे झालं कॉन्ट्रॅक्शन. नंतर काय होते बघा, थोड्या वेळानंतर लेफ्ट सॉरी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होते. हे वरचं कॉन्ट्रॅक्ट झालं जाईल. ओके, ह्याला म्हणलं ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन किंवा ॲट्रियल सिस्टोल. काय म्हणतात, सिस्टोल झालं, इथं सगळं इथं आलं. आता व्हेंट्रिकल सिस्टोल होते. कळलं काय म्हणाले. मग व्हेंट्रिकल सिस्टोल झालं काय होणार, राईट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड जाणार लंग्स कडे, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड जाणार बॉडी कडे, अवॉर्ड मार्फत. बरोबर आहे. आणि नंतर काय होणार, दोघं पण रिलॅक्स होणार. त्याला म्हणायचं जॉइंट डायस्टॉल. जॉइंट म्हणजे दोघं जण एकत्र, म्हणजे बोथ. कळलं. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिकल सिस्टोल, जॉइंट डायस्टॉल असं मध्ये काम करायचं. सिस्टोल, सिस्टोल, डायस्टॉल, सिस्टोल, सिस्टोल, डायस्टॉल. ओके, काय काय म्हणलं म्हणजे म्हणा, ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिकल सिस्टोल, व्हेंट्रिकल सिस्टोल, जॉइंट डायस्टॉल, जॉइंट डायस्टॉल. मग इथे तुम्हाला बघा थोडक्यात मी तुम्हाला काय म्हणलं, ॲट्रियल सिस्टोल, त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, जॉइंट डायस्टॉल. समजलं मी काय सांगितलं ते. मग डायस्टॉल झाल्यानंतर काय होणार बघा, आता मी काय म्हणलो तुम्हाला, ॲट्रियल सिस्टोल झाल्यानंतर काय होणार, इथलं इथं, इथलं इथं. हे झाल्यानंतर इथलं इकडं, इकडचं पूर्ण बॉडीला. डायस्टॉल झाल्यानंतर काय होणार, ॲट्रियम परत रिलॅक्स झालेलं असतात. तिथे काय केलं जाणार, मग लेफ्ट राईट ॲट्रियम मध्ये काय केलं जाणार, एसएम सुपिरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा करोनरी सायनस मध्ये रक्त येणार. ते रक्त येणार ना ते. आणि जे कुठे रक्त येणार, पल्मोनरी वेन मार्फत रक्त येणार. इथं आलं आणि हे पण रिलॅक्स झालं. ओके, मग इथं काय होणार, रक्त येणार नाही. आता काय येणार नाही, हे कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय रक्त येत नाही. समजलं काय म्हणणार ते, म्हणजे रिसिव्हिंग चेंबर मध्ये दोन लगे रक्त येणार. एवढं तर समजलं. मग ॲट्रियल सिस्टोल जे होतं, ॲट्रियल सिस्टोल जे होतं ते 0.1 सेकंड मध्ये होते. जसं की आता हे काय, कार्डियक सायकल म्हणजे काय असते, एक सायकल पूर्ण असते. 1 सायकल म्हणजे 1 हार्टबीट. एका हार्टबीटला किती मिनिट लागत आपल्याला, काल आपण बघितलं 0.8 सेकंद. कसं करणार होतो आपण, 60 भागिले 72 केलं. एका मिनिटात सेकंद, 60 भागिले एका मिनिटात झालं ते 72 वेळा इज इक्वल टू 0.8. इथपर्यंत तुमचं डाऊट नसेल. आता आपल्याला काय करायचं असते, हे सांगायचं असते कार्डियक सायकल मध्ये हे आणि हे किती किती वेळा होते. हे तिघांची बेरीज किती आहे, 0.8. मग ॲट्रियल सिस्टोल किती वेळा होणार आहे, 0.1. हे किती वेळा होणार, 0.3 सेकंद. म्हणजे याला 0.1 सेकंद लागला, याला 0.3 सेकंद लागला, याला 0.4 सेकंद लागला. समजलं काय सांगितलं ते. आता पाठ करायचं, 0.1 प्लस 0.3 प्लस 0.4 इज इक्वल टू 0.8. कळलं काय म्हणाले ते. आता
हे बघा आता मी तुम्हाला सांगितलं की दोघं एकत्रचं डायस्टोल किती आहे 0.4 सेकंद आहे. आता टोटल बेरिंग किती आपली 0.8 आहे. मग आता आपल्याला 0 ऍड्रेस सिस्टम किती झालं हे 0.1 सेकंद. त्यातलं जॉइंट मध्ये किती आहे 4 आहे. जॉइंट मध्ये किती आहे डायस्टोल 4 आहे. मग तुम्हाला जर विचारलं ऍट्रियल डायस्टोल किती वाजतोय पेपरवर ऍट्रियल डायस्टोल किती वाजतोय तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही हे इन्साइट आहे. ऍट्रियल डायस्टोल कसं करायचं आपण मग आपल्याला माहिती आहे बेरीज किती असते 0.8 वजा हे किती वाजतोय 0. म्हणजे ऍट्रियल डायस्टोल किती वाजतोय 0.7. कळलं. मग सर हे जर म्हणाल की तुम्ही जॉइंट म्हणजे दोघं एकत्र होते ते सांगितलं तुम्हाला त्याच्या आधी हा डायस्टोल व्हायचा वापर असतो. हा एक्स्ट्रा 0.3 सेकंद डायस्टोल होतोय आणि हा नंतर होणार तेव्हा आपण हा होत असतो. तुम्ही काय म्हणाल समजलं की बाउन्सर आहे साक्षी समजले. ओके गुड. आता मी जर तुम्हाला म्हटलं व्हेंट्रिक्युलर डायस्टोल किती वाजतोय कळलं तर काय करायचं 0.8 वजा व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सिस्टमचं टाइमिंग किती 0.3 म्हणजे किती झालं 0.5. काय अवघड आहे सोपं आहे इडी काय डोक्यावर गेली समजले. हे समजलं असेल तुम्हाला. आता ही जी डायग्राम आपण अशी करत असतोय पेपरच्या वेळी किंवा बाकी ह्याच्यामध्ये काय 0.1 सेकंद 0.3 सेकंद आणि इथून सगळं पूर्ण 0.4 जर डायग्राम जर मोठी होईल 0.3 म्हणजे इथे येणार बरोबर आहे ना. त्याला म्हणलं ऍट्रियल सिस्टोल व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि हे सगळं कळलं. काय काय मला सांगितलं तुम्हाला ते एव्हरीथिंग इज क्लिअर डायग्राम मध्ये. तर डायग्राम चुकली 0.8 म्हणजे पूर्ण आहे म्हणजे 0.4 इथे येणार बरोबर ना आणि हे इथे येणार सर. आता याची 3 पट दिसायला लागेल. आता समजलं. आणि काय कन्सेप्ट होतो हे बघा हे व्हेंट्रिक्युलर सिस्टम जे होणार आहे जरा ऐका. हे व्हेंट्रिक्युलर ज्यावेळी सिस्टम होणार आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टम त्यावेळी हा वॉल बंद पाहिजे बरोबर आहे. हा वॉल बंद पाहिजे. व्हेंट्रिक्युलर सिस्टम मध्ये व्हेंट्रिक्युलर सिस्टम हा समजलं. आता जॉइंट डायस्टोल होणार आहे म्हणजे काय होणार आहे रिलॅक्स होणार आहे बरोबर आहे. त्यावेळी काय होणार आहे हा इथला सेमी लुनार वॉल जो आहे हा बंद होणार. काय होणार आहे सेमी लुनार वॉल बंद होणार आहे. ज्यावेळी हे बंद होते त्यावेळी लव असा साऊंड येतो. कसा साऊंड येते त्याला म्हणायचं हृदयाचा पहिला साऊंड लव साऊंड कळलं. आणि ज्यावेळी हे बंद होते त्यावेळी डब असा साऊंड येतो. त्यामुळे हे असं कंटिन्यू चालू असते लव डब लव डब लव डब. पेपर पेज तुम्ही माझ्या बघितलं असेल पिक्चर मध्ये वगैरे धड 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 ते धडधड नसते काय असते ते लव डब लव डब. ओके क्लिअर. पुस्तक दिलं ना तुमची जर एक्स्ट्रा सांगा ओके. आणि काय तिसरा कन्सेप्ट काय राहिला तिसरा कन्सेप्ट लक्षात ठेवा बाबा काय कन्सेप्ट तुम्ही काय बघत नाही मला तुम्ही विचारलं तेव्हा माझा काय सांगायचा विषय येत काल फर्स्ट साऊंड सेकंड आउटपुट क्लोजर ऑफ ट्रायस्टेड वॉल कार्डियक लव साऊंड क्लोजर ऑफ सेमिनोनल वॉल डब साऊंड. ओके लव साऊंड आपण S1 साऊंड सुद्धा म्हणतो आणि ह्याला S2 साऊंड असं म्हणतो. असे हृदयाचे 4 साऊंड असतात S1 S2 S3 S4. त्यातले S1 S2 सगळं नाही का ते नॉर्मल आहे. S3 S4 हे ॲबनॉर्मल साऊंड आहे हृदयाच्या त्रास झाल्यानंतर होते समजलं. एवढं समजलं तुम्हाला एवढं इज क्लिअर पॉसिबल. तुम्हाला असं काय वेगळं आढळतं आम्हाला काय वेगळं ते काय त्या फक्त हृदयावर जवळपास 250 किलो येतात. किती म्हणा कारण मी तुम्हाला सगळं सांगू शकत नाही कारण तुम्हाला ते लागणार पण आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं तरी यायला पाहिजे. जरा असं तुम्ही सांगू तुम्हाला तसं आता काय सांगितलं तुम्हाला मी हे जे हृदय आहे
हे जे हृदय आहे व्हेंट्रिकल आहे, व्हेंट्रिकल म्हणजे आपण म्हणतो बघा कार्डियक आउटपुट किती असते 5 लिटर, स्ट्रोक व्हॉल्यूम किती असते 70 सांगितले की एका वेळी हृदयातून किती वेळ एका कॉन्ट्रॅक्शन 1 हार्टबीट मध्ये आपल्या हृदयातून जेवढं रक्त वाहतं त्याला काय म्हणूया आपण स्ट्रोक व्हॉल्यूम. लक्षात आलं तुमच्या हे स्ट्रोक व्हॉल्यूम 70 ml आहे सांगितलं मग मी, पण ऍक्च्युअली ह्या व्हेंट्रिकल मध्ये 130 ml असते. किती किती ml असेल आणि ह्या 130 मधलं 70 ml फक्त बाहेर जाते, राहते किती 60 ml च्या राऊंड 60 नाही. एक मिनिट तुम्हाला सांगतो कळलं बाहेर किती पडतंय 70, राहते आत किती एकूण किती असते समजलं 130 ml एवढं ब्लड ह्या व्हेंट्रिकल मध्ये सगळं देत नाही हृदय मग जाऊ मरत नव्हते काय करते थोडंसं आपल्याकडे साठवून थोडंसं इन द सेन्स भरपूर साठवून होते जवळपास अर्धा साठवून होते 60 म्हणजे किती आहे 120 आहे आपल्याकडे होतं किती 130 समजलं. आता मी तुम्हाला काय सांगितलं ऍट्रियल सिस्टोल प्लस व्हेंट्रिक्युलर सिस्टोल प्लस जॉइंट डायस्टोल इज इक्वल टू काय सांगितलं कार्डियक सायकल. आता आपलं हृदय काम नीट करते की नाही बघायची एक टेस्ट असते त्याला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हे मशीनचं नाव आहे. कशाचं नाव आहे मग हे काय करते आपल्या हृदयाचे इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे सगळं धडाडलं कसं ते आपण दाखवत असते आणि त्या पेपरला म्हणायचं त्या रिपोर्टला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. काय म्हणायचं ग्राम म्हणजे मशीनचं नाव आहे ग्राफ म्हणजे पेपर आहे कळलं. मग काय कळत आहे तर ते मशीन आपल्याला हे कळतं की सगळ्यात पहिला वेगळं मार्ग असं केलाय एक असं उंचवता त्यानंतर परत खाली जाऊन वर जाऊन खाली जाऊन परत इथं की जरासं मोठं आहे की एवढं ओके अशी एक डायग्राम आपल्याला दिसते कळलं. ह्याला म्हणायचं पी काय म्हणलं पी नंतर काय ते क्यू त्यानंतर काय येते त्यानंतर काय येते त्यानंतर काय येते हा हे असलेलं स्ट्रक्चर दिसते ह्याला म्हणायचं पी वेव्ह. हे तिघ जण एकत्र राहिल्यात त्याला म्हणायचं क्यूआरएस कॉम्प्लेक्स समजलं. आणि हे म्हणायचं पी वेव्ह. काय म्हणतो मग पी वेव्ह काय सांगते ऍट्रियल सिस्टोल काय सांगते ते म्हणजे हृदय जेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे तेव्हा काय होत्या पी वेव्ह तयार होते कळलं. पहिला पॉइंट इथं. दुसरा पॉइंट क्यूआरएस दुसरा पॉइंट काय होता आपला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. क्यूआरएस कॉम्प्लेक्स काय सांगते व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. तिसरा पॉइंट होता आपला जॉइंट डायस्टोल. टी वेव्ह काय सांगणार आहे जॉइंट डायस्टोल. काय आवड आहे फक्त नाव लक्षात ठेवा. हे असलं की आपण हे असलं की हे असं नाही. मग आता ह्याला किती वेळ लागतोय 0.1 ह्याला किती लागतोय 0. ह्याला किती लागतोय 0. आवड आहे पी वेव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स क्यूआरएस वेव्ह म्हणायचं कॉम्प्लेक्स इज ऑलवेज मोर दॅन व्हिच इज नोन एज कॉम्प्लेक्स. नाना कॉम्प्लेक्स एकच दुकान आहे नाना नाना दुकान कळलं. 4 दुकान आहेत नाना कॉम्प्लेक्स समज तसं दोन मोर दॅन व्हिच इज नोन एज कॉम्प्लेक्स. जिथे दोघे ते एकत्र आहेत एनी डाऊट जरा जरा समजते कळलं. त्याला म्हणायचं ऍट्रियल पोलरायझेशन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन. तिन्ही जाते का झाला काय काय पोलरायझेशन म्हणजे तेच सिस्टोल म्हणजे तेच कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पण तेच. मग आपले तीन नाव आपण लक्षात ठेवलं संपला विषय. कुठं पण काय पण घेऊ शकतो नाव आहेत काय ऍट्रियल पोलरायझेशन व्हेंट्रिक्युलर पोलरायझेशन आणि डायस्टोलला म्हणत असते डिपोलरायझेशन. उलट झालं माझं डिपोलरायझेशन ना हा कॉन्ट्रॅक्शनला म्हणायचं डिपोलरायझेशन ओके.
ओके, ह्याला आपण काय म्हणायचं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आणि ह्याला काय म्हणायचं जॉइंट रिपोलरायझेशन. काय म्हणलं रिलॅक्सेशनला माझं लक्षात ठेवा, माझं कन्फ्युजन तुमचं पण कन्फ्युज होऊ शकते. रिपोलरायझेशन हे काय असते मग हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असतात सगळे. हे तुम्हाला मी ब्रेन शिकवताना शिकवणार आहे. नेमकं डिपोलरायझेशन म्हणजे काय, नेमकं रिपोलरायझेशन म्हणजे काय, इथं पण तुम्हाला शिकू शकतो. खरं तर लय वेळ जाईल मग कळलं. एसपीसी चॅप्टर मध्ये शिकवलं असतं मॅडम तुम्हाला बहुतेक. ओके, ते समज असलं तर ब्रेन चॅप्टर मध्ये समजते. आता एवढंच लक्षात ठेवा, डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, डिपोलरायझेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, रिपोलरायझेशन म्हणजे रिलॅक्सेशन. दॅट्स इट. कळलं तुम्हाला. ओके, मग आता हे कसं केलं जातं, हे मग सर हे दिसतंय कसं, कळतंय कसं नेमकं, हे असं कसं काय व्हायला लागले, आपण तर उजळत हे करतोय. हे काय करायचं असतं म्हणजे काय, त्याला इलेक्ट्रोड लावायचं. हृदयाच्या भोवती 5-7 असे हे लावले. काय म्हणलो, एक पप्पांचं केलं तुमच्या कळलं म्हणजे काय म्हणायचं आपलं हे असते कपडे करून काय चिमटे दिसले तसं वगैरे इलेक्ट्रॉड जोडलेले असतात तसे. ओके, 1 2 या पोझिशन पुढे लावायचं सर. ह्या रेपच्या मध्ये इथं 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 असं लावायचं असते. त्यानंतर काय करायचं असते, ह्या हाताला एक लावायचं असते आणि दोन्ही पायाला लावायचं असते आणि ह्यात आपण बघत करंट सोडायचा. काय करायचं, शॉर्ट सांगतो तुम्हाला कळ. मग ह्यात काय होते, करंट म्हणजे काय, शॉर्ट लागत नाही. ओके, व्हेरी सिंपल प्रोसेस असते. तुम्हाला आपल्या बॉडीला सर म्हणून असते एक हे सोडलेलं असेल, काय म्हणायचं इलेक्ट्रॉन सोडलं जातं. मग काय करते, आपल्या हृदयाचं कसं त्यापर्यंत पेपर वर्क होते. हे सगळं जोडल्यामुळं काय होते, पेपर वर्क असं दिसते. आणि परत एक कंटिन्यू दिसतं. फॉर एक्झाम्पल एवढं मोठं असतं बरं, हे कसं असतं काय बघा तुमच्या पिक्चर दाखवलं ते हे असते. ओके, मी तुम्हाला हे जरा लईच दाखवलं. हे जर मी तुम्हाला जरा मोठं दाखवत असं दिसणार आहे बघा. चला परत ऍट्रियल डिपोलरायझेशन, व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, कळलं, रिपोलरायझेशन याचा कंट्रोल हीच असते. मी तुम्हाला त्यातलं एकच फक्त काढून इथं झूम करून दाखवतो. खरं की एवढं मोठं दिसत नाही, हे दिसतंय ते फक्त असं एवढं असतं असं दिसत असतं पेपरवर. कळलं. उद्या इलेक्ट्रो एसीजी दाखव. एसीजी कडे खालच्या त्या सेकंड या ठरवलं की एसीजी आहे तुमच्या जाऊन दाखव, म्हणजे नेमकं तुम्हाला ते किती बारका असेल तुम्हाला कळत ते समजलं. त्याला आपण झूम केलं आहे. ओके, थांबवत आपण म्हणजे हे थांबवलं. निळा आहे म्हणजे वेन असणार, हे कोण असणार आर्टरी. ओके, आता ह्याच्यामध्ये युजुअली 3 थर असतात. किती थर असतात, 3 थर असतात. 3 थर म्हणजे कुठले कुठले, सगळ्यात बाहेर असतोय त्याला म्हणायचं एक्सटर्ना. आता फॉर एक्झाम्पल लग्न दाखवता येऊ काय दाखवतो, हा काय आहे एक्सटर्ना म्हणजे एक एक्सटर्नल साइडला असलेला म्हणून एक्सटर्ना. ट्युनिका म्हणजे लेयर, ट्युनिका एक्सटर्ना. ओके, व्हेनला पण सेम असणार ते ट्युनिका एक्सटर्नल असतो. ओके, त्यानंतर त्याच्या आतल्या साइडला कोण असणार, मध्ये असलेला ट्युनिका मीडिया. काय असणार, ट्युनिका मीडिया जो आहे तो आर्टरीचा फार मोठा आहे. कळलं. आणि ह्याचा जो आहे हा मात्र लहान आहे. कळलं. आणि त्यानंतर आतल्या साइडला इंटरना, एक्सटर्ना, मीडिया, इंटरना. ओके, जरा लक्षात आलं. आपण हार्ट वरून काय काय बघितलो, लक्षात येईल सांगा बघू. कार्डियमचं बघताना पहिल्यांदा इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. हे काय होतं, हार्ट वॉल होतं. आणि पेरिकार्डियम सांगतात काय सांगितलं आपण, फायब्रस आणि सिरस. फायब्रस कठीण असतं, सिरस म्हणजे आतलं. सिरस मध्ये पण 2 होते. काय काय लक्षात तुम्हाला, आउटर आणि इनर. आउटरला कोण होतं, आउटर परायटल, इनर विसरल. सगळे थर आहेत सगळे. तसं हे थर कोण कोण आहे,
हे बघा आता हे इंटरना आतमध्ये असणार समजलं ट्युनिका इंटरना ट्युनिका ई पासून चालू का आय पासून चालू इंटरनाचं ट्युनिका इंटरना ट्युनिका इंटरना ट्युनिका मीडिया इथं पण ट्युनिका मीडिया समजलं मग ह्याचा जो ल्युमेन आहे ल्युमेन म्हणजे आतली मोकळी जागेला काय म्हणले ल्युमेन ह्याचा पण हा ल्युमेन ल्युमेन ह्याचा कसा आहे मोठा आहे ह्याचा ल्युमेन बारका आहे ह्याची जाडी मोठी आहे ह्याची जाडी बारकी आहे हे कशासाठी आहे आर्टरीला हृदयापासून जायचे प्रेशर जास्त घेऊन जायचे तुम्ही बघितलंय पाण्याची पाईप असते दाबली काय होते पाणी जोरात जाते कमी येत नाही दाबलं काय होते प्रेशर नको जाते दाबत नाही का आपण आता तुम्ही इथे ठेवला आणि पाणी मारायचं काय करतो आपण त्याला पिंच करतोय दाबतोय ना तसं हे दाबलंय म्हणजे काय असतं त्याचं प्रेशर जास्त असतं त्यामुळे आर्टरीचं प्रेशर जास्त असतं व्हीआयमधलं प्रेशर कमी असते दोन्हीकडे पण लेअर तेवढेच आहे ट्युनिका मीडियातला मोठा आहे आता जे आपण कॅपिलरी बघितलं ना तुम्हाला कॅपिलरी ही कॅपिलरी आहे समजा त्या कॅपिलरीला का नाही ट्युनिका एक्सटर्नल वगैरे आहे कॅपिलरीला ट्युनिका एक्सटर्नल नसतोय ट्युनिका मीडिया नसतोय डायरेक्ट ट्युनिका इंटर्नल असतो कोणाला कॅपिलरी हा फरक असतो जरा जरा समजलं काय काय चाललंय जरा तुमच्यापासून आठवण मिनिटमध्ये काय सांगितलं सांगतो आपण आता काय असतंय हिचं काम काय ही हृदयापासून जाते बघा ही हृदयाकडे येते इट अवे फ्रॉम द हार्ट ही कुठे जाते हृदयापासून सगळ्या भागात आणि सगळ्या भागांकडून परत हृदयाला कळलं हृदयाकडे येणारे आहे की हृदयाकडून जाणारे आहे कळलं ह्याच्यात ऑक्सिजन असतोय ह्याच्यात चरण घाण केलेलं असतं म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतोय दोन तीन त्याला एक्सेप्शन आहेत ते सोडून बाकी सगळ्या आर्टरीमध्ये ऑक्सिजन असतोय बाकी सगळ्या आर्टरीमध्ये कार्बन डायऑक्साईडच भरलेला असतोय आपण जरा बघूयात आर्टरी इज द ब्लड वेसल कॅरी ब्लड फ्रॉम हार्ट टू व्हेरियस पार्ट फ्रॉम हार्ट म्हणजे हृदयाकडून टू द व्हेरियस पार्ट ऑफ बॉडी देयर दे ब्रांच इनटू आर्टरिओल्स अँड फर्दर इनटू कॅपिलरीज म्हणजे काय सांगितलं तरी हे बघा आता एखादी रक्तवाहिनी आहे आता हीच रक्तवाहिनी करतात ही रक्तवाहिनी अशी पहिला येत्या कळलं ह्याचं रूपांतर बारक्या बारक्या आर्टरिओल मध्ये होते कशामध्ये आर्टरिओल आहे आर्टरिओल नंतर ह्याचं रूपांतर कशात होत आहे आर्टरिओल्स त्यानंतर ह्या त्याच्या लहान लहान कॅपिलरी सगळे आले ओके इकडे बघा कसं हे हृदयाकडून आली बारीक बारीक झाली इथं काय आहे बाबा आपलं पाय समजा ह्या पायाला सप्लाय केला कॅपिलरी मार्फत आणि परत त्या व्हेनचे कॅपिलरीचं परत झालं व्हेनुले आणि व्हेनुलेचं परत ही व्हेन झाली कळलं लहान व्हेनला व्हेनुले म्हणायचं लहान आर्टरीला आर्टरिओल म्हणायचं कळलं इथे लिहून ठेवायचं आर्टरिओल कॅपिलरी व्हेनुले व्हेन कळलं हे असं स्ट्रक्चर असते आर्टरी बघितलं आपण दिस ब्लड वेसल कॅरी ब्लड अवे फ्रॉम द हार्ट द ब्रांचेस इनटू आर्टरी नॉर्मली carry oxygenated blood all parts of body सगळ्यांना सप्लाय करते एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी which carries deoxygenated blood आपण बघताना पल्मोनरी आउट ऑफ पल्मोनरी ट्रंक बघितलं पल्मोनरी ट्रंकचं रूपांतर पल्मोनरी आर्टरी म्हणलं होतं पल्मोनरी आर्टरी काय करते ऑक्सिजन घ्यायला जाते त्यात ऑक्सिजन नव्हता बाकी सगळ्या आर्टरीमध्ये काय आहे ऑक्सिजन आहे एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरीमध्ये कार्बन डायऑक्साईड होता कळलं आणि व्हेन जे असतात त्या व्हेन मध्ये काय असते युजुअली कार्बन डायऑक्साईड असते खरं पल्मोनरी व्हेन काय घेतला ऑक्सिजन आणला होता हे एक्सेप्शन आहे फक्त लक्षात ठेवा पल्मोनरी आर्टरीचं कारण दुसरे उदाहरण असते अंबिलिकल आर्टरी पुस्तकात दिलेलं तुमच्या अंबिलिकल म्हणजे बाळाला जाणारी आर्टरी काय असते असायला पाहिजे
याचे जर आपण टीएस केला तर दिसते तुम्हाला ट्युनिका एक्स्टर्ना सगळ्यात बाहेर आहे, ट्युनिका मीडिया आहे, ट्युनिका इंटरना आहे. द आउटरमोस्ट ट्युनिका एक्स्टर्ना इज थिक टफ, बाहेर जाईल थिक आहे, टफ आहे. ट्युनिका मीडिया इज मेड अप ऑफ स्मूथ मसल अँड इलास्टिक फायबर. ते कशापासून म्हणते तुम्हाला सांगितले तर थिक मस्क्युलर अँड इलास्टिक एअर मेक्स द आर्टरी वॉल पल्सेटेड. पल्सेटेड म्हणजे तिथं पल्स आपल्याला लागतात. द इनरमोस्ट ट्युनिका इंटरना इज सिंगल लेअर ऑफ फ्लॅट कॉम्पॅक्ट एंडोथेलियल सेल सराउंडिंग द ल्युमेन. आता सगळ्यात महत्त्वाचं ट्युनिका एक्स्टर्ना, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका इंटरना असं दिलेलं आहे. त्याच्या पुढे कंसात कशापासून म्हणून लिहून ठेवायचे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये समजायला लागले. आता पहिला हे पाठ करायचं, हे पाठ झालं त्याच्या आत काय ते पाठ करायचं असते. Angular margin also lumen shows the installation can arterial lumen is divided into arterial lumen is divided of wall and blood flows through rapidly with high pressure. ह्याच्यामधून रक्ताचं प्रेशर जास्त असते आणि वॉल पण असतात. काय नसतात? वॉल नसतात. म्हणजे व्हेनला वॉल असतात. पहिली गोष्ट आहे कधी पण कंपॅरिझन करायचं इकडे काय इकडे काय इकडे काय इकडे काय असं करायचं असते. व्हेन्स आर थिन वॉल. व्हेन्स कसे आहेत? थिन वॉल आहेत. कॅरी ब्लड फ्रॉम ऑर्गन टुवर्ड्स द हार्ट. दुसऱ्या भागाकडनं हृदयाकडे येत असते. द कॅपिलरीज अराउंड द व्हेरियस ऑर्गन जॉईन्स टू फॉर्म व्हेन. व्हेनोडचं नाव त्यांनी सांगितलं आणि व्हेन सांगितलं. एक्सेप्ट पल्मनरी व्हेन. मग अशा तुम्हाला पल्मनरी व्हेनचं सांगितलेलं आहे. आता पोर्टल व्हेन नवीन काही सांगितलं त्यांनी. अ पोर्टल व्हेन दॅट इज हिपॅटिक पोर्टल डिफर्स फ्रॉम अदर नॉर्मल व्हेन in that start from capillaries from the organ of capillaries in some intermediate organ that is liver before taking blood towards the heart. Histologically the veins also show three layers like the arteries, the tunica externa, tunica media, tunica interna. However, tunica media is comparatively thinner and lumen is wide and narrow. Internal walls at regular interval can be seen. Blood flows through the floor with त्याने काय सांगितलेलं आहे तर पुढचं पण असतो पहिल्यांदा. कॅपिलरीज तुम्हाला सांगितलं आहे ते काही विषय नाही वेगळा आहे. आता हे समजलंय बऱ्यापैकी समजलंय. उसळते ना उसून घेऊ. जीआयटी तुमचं मोठं तोंड इथनं काय इसोफॅगस इथून काय स्टमक. लक्षात आहे काय सर सिलेबस पुन्हा काढलाय सगळीकडे लागते सगळं. तुम्ही किती पण काढा लागणार ते लागणारच आहे. डिओडिनम, जेजुनम, इलियम, असेंडिंग कोलम, डिसेंडिंग रेक्टम, एनस सब. ओके where it is pancreas स्वादुपिंड. सेकंड वन इज माझा आवडता ऑर्गन कोण? तुमचा आवडता इथं आहे समजा. मग काय माहिती काय जेवण खाल्लं त्याचं डायजेशन झालं. इथं काय होतं माउथ मध्ये कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतंय, इथं प्रोटीनचं होतंय, इथं फॅटचं होतंय. सगळं बारीक होऊन हे इंटेस्टाइन सगळं कण आले. सगळं फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड, ग्लुकोज सगळं इथं आले. आता हे काय करायचं आपल्याला हे जे सगळे चांगले घटक आहेत हे जिथं पाहिजे तिथं पाठवायचं. कुठं पाठवायचे? मेंदूला पाहिजे मेंदूला, हृदयाला पाहिजे हृदयाला. कळलं? मग कसं पाठवायचं? इथनं पहिल्यांदा हे केलं जाते ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन करून काय केलं जाते ते हृदयाला पाठवायचं. कुणाला पाठवायचं? हृदयाकडे पाठवणार मग सगळ्या केसापासून नाकापर्यंत. खरं ते खराब असलं तर रक्त जे फॅटी ऍसिड तुम्हाला मारून टाकणार असलं तर त्यात विष असलं तर. कारण कुठली पण गोष्ट काय करते ते लिव्हर कडे. कळलं? मग इथून पहिल्यांदा एक व्हेन जात्या त्याला म्हणायचं पोर्टल व्हेन. काय म्हणायचं? आणि हृदय लिव्हर याच्यावर काम करते चांगला आहे काय खराब आहे काय सगळं ते विचार करते. आणि चांगलं असेल तर हृदयाकडे, खराब असेल समजलं? मग हे जे सगळे अन्नाचे कण ह्याच्याकडे जातात त्यालाच म्हणायचं असते पोर्टल व्हेन. कळलं? ती डायग्राम काढल्या पोर्टल व्हेन सांगायचं फक्त. पोर्टल व्हेन इज अ व्हेन ऑफ किंवा जंक्शन आहे कशाचं तिकडनं सगळे इंटेस्टाइन कडे येणारे व्हेन असतात सगळ्या एकत्र येऊन तिथं त्या लिव्हर चेक करून पुरवत असते. कळलं? मग तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे पोर्टल हा शब्द घेतला की तुम्हाला लिव्हर आठवायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. पोर्टल व्हेन मध्ये असत्या लिव्हरचे म्हणजे लिव्हर बसली लिव्हरचीच आठवते. समजलं?
जरा जरा ठीक आहे. आता हे हृदय धडधडणार आहे आपलं, काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होणार आहे. कळलं? सिस्टोल झालं की असं जोरात जाणार रक्त, काय होणार? जोरात रक्त जाणार सगळं. डायस्टोल झालं की रक्त हळू जाणार. एवढं तर समजले. मग हृदय धडधडलं की बघायचे कुठल्या कुठल्या जागा, डायरेक्ट स्टेथोस्कोप घ्यायचा आणि हृदयावर ठेवायचा. काय करायचं? ते ठेवलं. हृदयापासून काय करायचं? आपल्या व्हेसल निघाले. मग हृदय धडधडलं की व्हेसलला पण कंपन पावणार आहे. मी काय म्हणतो कळलं का तुम्हाला जरासं? तसं ही कंपनं किंवा हे कॉन्ट्रॅक्शन या आर्टरी मार्फत पण जातात. आर्टरी मार्फत इन द सेन्स ट्युनिका मीडिया मार्फत. कोणामार्फत? तुम्हाला सांगितलं इज पल्सेटाईल असं सांगितलं. पल्सेटाईल म्हणजे आपण ते पल्स चेक करतो. ओके. मग आपण करतोय ज्या मोठ्या मोठ्या आर्टरी असतात त्या सगळ्या काही सगळे पल्स लागतात. जसे की इथं ही कॅरोटिड आर्टरी नो कॅरोटिड आर्टरी काल आपण शिकलो लेफ्ट कॉमन कॅरोटिड, राईट कॉमन कॅरोटिड, मेंदूकडे जाणारी इथं बघायचं सापडते. समजलं? नसेल तर ह्या इथं बघायचं वेस्ट कशी. समजलं? एक पॉईंट आहे तुम्हाला पुस्तकात पेज नंबर 174 दाखवलं पडतो तुम्हाला. सगळ्यात पहिला सांगितले टेम्पोरल. हा मेंदूचा टेम्पोरल रिजन आहे. दिसतं पल्सेशन. कधी कधी बघा शीर उठल्या माझी म्हणतोय आपण ना, शीर उठल्या मध्ये लोक शीर उठत नसते, आर्टरी उठत असते. कुठल्या आर्टरी? टेम्पोरल आर्टरी. इथं आपण चेक करू शकतो. त्यानंतर पुढं फेसो चेक करू शकतो, फेशियल आर्टरी. त्यानंतर इथं कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर ब्रॅकियल आर्टरी बघा, ब्रॅकियल आर्टरी, ब्रॅकियोसेफेलिक आर्टरी बघितले. ब्रॅकियोसेफेलिक जसे ब्रॅकियल आहे, ब्रॅकियोसेफेलिक वेगळं आणि ब्रॅकियल वेगळं. त्यानंतर रेडियल म्हणजे इथं रेडियस बोन जो असतो की रेडियसने आला ते रेडियस कशी येणार? रेडियल. ओके. त्यानंतर आपल्या इथे फिमोरल हार्ड आहे, हे इथे चेक लहान बाळा चेक करतोय आपण. फिमोरल आर्टरी इथं असते. त्यानंतर हे इथं पॉप्युलेटल आर्टरी. ओके. पॉप्युलेटलच्या खाली कुठले? डॉर्सेलिस पेडलिस नावाचे एकदम आपल्या पायाला येणार. ह्या सगळ्या आर्टरीचे नाव आहेत. सगळे इथं आपल्याला पल्स जाणवतात. ओके. मग पल्स म्हणजे काय पहिला सांगतो आपण? इट इज series of pressure wave that travel through the artery during ventricular systole. ventricular systole येत असताना आलेले कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पल्स होय. इट इज द स्ट्रॉंगेस्ट इन arteries closer to the heart. हृदयाच्या जवळ आहे तिथे हे जरा ठोकी जास्त जाणवतात. म्हणजे जास्त नाही, तीव्रता जास्त, म्हणजे असं जोरात आपल्याला दिसतात. ओके. ग्रॅज्युअली बिकम वीक arteries away from the heart. हृदयापासून असलेलं प्रेशर जरा कमी येते. इट कॅन बी फेल्ड इझिली टू द सुपरफिशियल arteries like radial artery in the waist and carotid artery in the neck. carotid artery मध्ये waist मध्ये सापडतं आपल्याला. The pulse can felt at a particular point on the body. All the location आपल्याला सांगितलं. आपण आता एक पाठ करणार आहोत. पहिला कुठला आहे? टेम्पोरल, सेकंड फेशियल, थर्ड कॅरोटिड, फोर्थ ब्रॅकियल, फिफ्थ रेडियल, सिक्स्थ फिमोरल, सेवेंथ पॉप्लिटियल, एट डॉर्सेलिस पेडलिस. हे नाव पाठ करायचं. पल्स कुठून होऊ शकतो पेपर मध्ये हे तीन झाल्यानंतर चौथं वेगळं असतं. ऑर्डर पडू शकतो ते. समजा लागले? जरा जरा ते समजा लागले? माझ्या मागं म्हणणार टेम्पोरल, फेशियल, कॅरोटिड, ब्रॅकियल, रेडियल, फिमोरल, पॉप्लिटियल, पॉप्लिटियल, डॉर्सेलिस पेडलिस. म्हणा. आता हे जे आहे की नाही ते आपण युजली डाव्या हाताला चेक करतो कारण हृदय इथनं जवळ आहे. मग ह्या हाताला येत नाही का? सर येते की. काय सांगितलं तुम्ही? जेवढं हृदय जवळ आहे तेवढं जोरात. हृदय लांब आलं ना जरासं स्लो. आधीच ते हळूहळू लक्ष द्यायला लागते. कळलं? त्यात जर इकडे आपल्याला वेळ लागतो. त्यामुळे युजली लेफ्ट हँड करतो. काय करतात? लेफ्ट हँड. ब्लड बीपी चेक करताना पण युजली मग इकडे येत नाही काय? जाणवते हो. मी तुम्हाला काय म्हणलं दोन्ही चालते. खरं इकडे जर प्रॉपर दोन्हीकडे पण तेवढंच आहे. खरं आपल्याला हे प्रॉपर सांगतो. त्यामुळे हे आपल्याला करायचं असतं. व्हिडिओ थांबवू.